आज सकाळी धक्कादायक प्रकार घडलेला आहे। मोठ्या प्रमाणात या परिसरातून वायू गळती होत असल्याचं नागरिकांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं। शिरगाव परिसरामध्ये ज्या एमआयडीसी आहेत तिथून हा संपूर्ण धूर येत असल्याचं नागरिकांच्या माध्यमातून सांगण्यात येत होतं आणि त्याचा त्रास जो आहे तो मोठ्या प्रमाणात बदलापूरकरांना, लहान चिमुकल्यांना होत होता। मोठ्या प्रमाणात डोळे चुरचुरणे असो, श्वास घ्यायला त्रास होत असल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांनी केल्या, अनेक फोन आम्हाला आले आणि आता सध्या मी औद्योगिक केंद्राचं जे ऑफिस आहे तिथे आलेलो आहोत। नागरिकांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्यानंतर नेमकं काय घडलेलं आहे याची विचारणा करण्यासाठी इथे आल्याच्या नंतर अनेक नागरिकही इथे आहेत। त्यांच्या माध्यमातून सांगण्यात येते की मोठ्या प्रमाणात या परिसरात धूर पाहायला मिळाला आणि धुरामुळे श्वास घ्यायला त्रास होत होता आणि नेमकं काय घडलेलं आहे। आणि अधिकाऱ्यांशी जेव्हा आम्ही संवाद साधण्यासाठी गेलो तेव्हा भोईर म्हणून जे अधिकारी आहेत ते कंपनी शोधण्यासाठी गेलेले आहेत, कुठे हा संपूर्ण धक्कादायक प्रकार घडलेला आहे। कारण की आता जेव्हा आम्ही एमआयडीसी मध्ये गेलो तेव्हा आता हा धूर थांबलेला आहे, परंतु सकाळच्या सुमारास ही सगळी धक्कादायक घटना घडलेली आहे। मागील अनेक दिवसांपासून वारंवार याच घटना घडताना आपल्याला पाहायला मिळतात। रात्रीच्या वेळी जर इथून खरवईच्या परिसरात जाताना बघितलं तर श्वास घेतानाही लोकांना त्रास होतो। त्यांच्या प्रतिक्रिया घेऊया। सकाळी खरं तर गॅस गळती झाल्या असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केलेल्या आहेत। काय सांगाल, काय तक्रार आली, अधिकाऱ्यांशी भेटल्यानंतर काय चर्चा झाली? साधारणतः आम्हाला एक शिरगाव साईडला असताना साईडवरती असताना 9:45च्या सुमारास असं धूर दिसायला आणि आमचे डोळे चुचुरायला लागले। आम्हाला वाटलं काहीतरी काम चालू असेल, कुठे ते जाळलं असेल त्यामुळे, पण तो जरा जसा उग्र वास आणि केमिकल वाढत गेलं तसं आम्हाला आमचे सहकारी आहेत संतोष यांनी सांगितलं की दादा नाही, हा नक्कीच केमिकलचाच कुठेतरी गळती झालेली आहे आणि त्याच्यामुळे हा सगळ्या नागरिकांना त्रास होतोय। बरीच लोक बाहेर आली, मग आम्ही पहिले पोलीस स्टेशनला गाठलं, सांगितलं की अशा प्रकारे वायू गळती झालेली आहे आणि नुसतं वायू गळती नाही तर लोकांना त्याचा हार्मफुल त्रास होतोय, म्हणजे डोळे झोंबणं वगैरे, श्वास घ्यायला त्रास होतोय। त्या संदर्भात पोलीस स्टेशननी सांगितलं की तुम्ही आपला महाराष्ट्र औद्योगिक मंत्री तिथे जा। इथे आल्यावर आम्हाला समजलं की इथे भोईर साहेब आहेत, ते स्वतः आधीच एमआयडीसी मध्ये गेले होते आणि कुठे वायू गळती झाली आहे आणि कुठेच, मग आल्यावर ते आम्ही त्यांना भेटलो किंवा काय झालं तेवढं आम्ही वायू प्रदूषण मंडळाला कळवलेलं आहे आणि कुठे वायू गळती आली आम्हाला कळालं नाहीये, पण ते बंद झालेले आहे, आम्ही त्याच्या शोधत आहोत आणि त्यांना त्याची तक्रार केलेली आहे। पण माझं असं म्हणणं आहे की हा जर भाग विचार केला तर एमआयडीसीचा विचार केला तर पहिले बदलापूर नाही, पहिले एमआयडीसी होती। आज जर एमआयडीसी एक दुसरा वेने पण आपण विचार केला पाहिजे, येऊन जाऊन त्या एमआयडीसीवरती ठपका ठेवणं किंवा त्यातल्या कंपन्यांना दोष देणं हे कितपत योग्य आहे मला माहिती नाहीये। पण एक विचार केला तर आज एमआयडीसीच्या आजूबाजूला पण फार डेव्हलप झालेलं आहे। तो डेव्हलप कसं झालं, काय झालं ते सांगायला नको, तो विषय माझा नाहीये। माझं म्हणणं असं आहे की आज शहरीकरणाचं गरज आवश्यकता आहे, पण शहरीकरणाला रोजगार पाहिजे असेल तर एमआयडीसीची पण तेवढंच आवश्यकता आहे ना। आज 4 गावांमध्ये जर तुमच्या बदलापूरचं जर नाव झालं असेल तर त्या एमआयडीसीमुळे झालं, रोजगार निर्मिती झाली। तर माझं असं आहे की बदलापूरचे जे आता जे प्रशासक मंडळ आहेत, नगरपालिका आहेत, त्यांनी एमआयडीसी साहेबांनी, एमआयडीसी मधले जे आहेत अधिकृत त्यांनी, आणि मला वाटतं जे महाराष्ट्राचे औद्योगिक मंत्री आहेत आणि मुख्यमंत्री आहेत यांच्याबरोबर बसून एक सुसंगती साधली गेली पाहिजे। कारण का जर एमआयडीसी नसेल तर रोजगार हा मिळणार नाही, रोजगार पण राहायला पाहिजे। तर ही एमआयडीसी बदलापूरमध्येच कुठल्याही चांगल्या ठिकाणी जिथे पोल्युशनचा कोणाला त्रास होत नाही अशा ठिकाणी ते प्रस्थापित करून त्यांना पाणी, नळ, तुमच्या इलेक्ट्रिसिटीचाही व्यवसाय करून, कारण का आता जेएनपीटी हायवे हा मोठा हायवे होतोय, कालांतराने या हायवे मार्केट त्यांना ते त्यांचा माल जेएनपीटी बंदरात आउट ऑफ कंट्रीमध्ये न्यायला पण सोपं आहे। पण बदलापूर एक चांगलं प्लेस आहे। बदलापूर प्रदूषण नियंत्रण मंडळाचं कुठेतरी मी तर म्हणतो प्रदूषण नियंत्रण मंडळाचा धाक राहिलेला नाही, कारण का ते त्या लेवलला कारवाई करत नाही। मला वाटतं ते आपलं सेटलमेंट करून गप्प बसतात का, हा मोठा संशय निर्माण होतोय। ह्याच्यामध्ये प्रदूषण मंडळांनी काम केलं पाहिजे। ते म्हणतात आम्ही आठवड्यातनं 3दा आमच्या फेऱ्या असतात। आज रात्री मी वाघ साहेब त्यांच्याशी बोललो होतो, मी आता गणेशजींचे बोलणं झालं माझं, तर ते म्हणाले सर आम्ही रात्रीच होतो, मी 1 वाजता गेलो आणि आता मी परत येणार आहे आणि त्याच्यावरती जी काय ती योग्य कारवाई करणार आहे। पण योग्य कारवाई जर माणसांचा जीव गेल्यानंतर झालं तर त्या कारवाईला काही अर्थ राहणार नाही। कारण का आता एक तरुण मुलगा एखादा असेल तर थोडासा ते सहन करू शकतो, पण जो आजारी माणूस आहे आणि जो एकदम म्हणजे एजेड आहेत त्यांना हा जो त्रास झाला, उद्या डोळ्यांचा त्रास आज एवढा वाढलेला आहे, ऑलरेडी पोल्युशन आहे गाड्यांचा, वाहतुकीचा वगैरे, त्याच्यामध्ये ही आणखीन भर होते। आणि मला वाटतं खरंच की पोल्युशन मंडळाचं अजिबात धाक राहिलेला नाहीये आणि मला वाटतं त्यांना ह्या कंपन्या भिकच घालत नाहीयेत। हे जर त्यांचा धाक असता तर मला वाटतं हे नेहमी होणारे त्रास झाले नसते। त्याच्यावरती त्या मंडळांनी कडक कारवाई केलीच पाहिजे आणि मी जे सजेशन दिलं होतं त्याच्याकडे आपल्या नगरपालिकेने व इतर लोकांनी जरा योग्य विचार करून
आज ती एमआयडीसी दुसरीकडे प्रस्थापित करून हे कमीत कमी 300 एकरचा प्लॉट असेल, त्याच्यावरती आपल्याला भरपूर काही चांगल्या सुविधा लोकांसाठी आणि बदलापूर नागरिकांसाठी देता येतील. धन्यवाद. अर्थात आपण बघत असाल तर पण संवाद साधलेला आहे. स्थानिकांनी या ठिकाणी कशा प्रकारे त्रास होत होता या संदर्भात माहिती सांगितलेली आहे. आता आपण एमआयडीसी परिसरात जाणार आहोत आणि कोणत्या कंपनीच्या माध्यमातून ही वायुगळती झाल्याचं नागरिकांचं जे म्हणणं आहे, हा संपूर्ण त्रास झालेला आहे ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. कुठेतरी आपण जर पाहिलं तर या घटना बदलापूर शहरामध्ये वारंवार वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बदलापूर पूर्व परिसरामध्ये शिरगावच्या या कात्रपच्या पुढे राहणाऱ्या परिसरामध्ये लोकांना त्याचा अनुभव आहे. वारंवार तक्रारी लोकांच्या माध्यमातून होत असतात आणि सायंकाळच्या वेळी वरती पुढे वांगणीचा जो रस्ता आहे तिथे जातानाही आपण जर पाहिलं तर प्रचंड त्रास जो आहे तो रोज लोकांना सहन करावा लागतो. त्यामुळे कुठेतरी ही संपूर्ण जी समस्या बदलापूर शहरामध्ये उद्भवते. खरवईकडे जाणारा जो मुख्य रस्ता आहे तिथेही रात्रीच्या वेळी प्रचंड असा वास येत असतो. त्यामुळे ह्या सर्व गोष्टींवरती निर्बंध लावणे अत्यंत गरजेचं आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून वरच्यावर नाही तर कडक अशी कारवाई करणं अत्यंत आवश्यक आहे. तेव्हा कुठेतरी या संपूर्ण समस्येपासून बदलापूरकरांना दिलासा मिळणार आहे. आपण आता एमआयडीसी परिसरामध्ये जाणार आहोत आणि कोणत्या कंपनीतून हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे याची माहिती आपण घेणार आहोत. बदलापूर शहरातल्या घडामोडी पाहण्यासाठी आताच बदलापूर व्हॉइसला फॉलो करा.